नमस्कार मित्रांनो. आता जसं भारत टॅक्सी ॲप्लिकेशन आपल्या पुण्यामध्ये लॉन्च झालं आहे, तसं बुकिंग तर आता ह्या आठवड्यामध्ये जरा बऱ्यापैकी येतात त्याला. पण विषय काय आहे, आपले ड्रायव्हर लोक बुकिंग घेत नाहीत ते. कारण कधी कधी ओला उबरला काय होतं, सर्विस दाखवताना जास्त तर बुकिंग घेत नाहीत. तर असं करू नका बाबा. आपण जर कस्टमरला व्यवस्थित सर्विस दिली तर कस्टमर गाडी बुक करेल. आणि जर तुम्ही ओला उबर जर यूज केलं तर काय उपयोग होणार नाही त्यात. आणि होईन तेवढं तर भारत टॅक्सीच करा, ओला उबर काय करू नका. प्रत्येक कस्टमरला सांगा ओला उबरच्या की तुम्ही भारत टॅक्सी बुकिंग ॲप यूज करा, त्याच्यावरनं बुकिंग करा. थोडीफार माहिती द्या, तुमच्याकडची माहिती आहे ती. आणि असं भरपूर वेळा होतं की अजूनही काय काय ड्रायव्हर लोक मीटरप्रमाणे चालत नाहीत. तर बाबा असं करू नका, मीटरप्रमाणे चाला. काय होतं आहे, स्वतःच्या पोटावर पाय देतोय. तुम्ही दुसऱ्याच्या तुम्ही आता तात्पुरता एका बुकिंगपुरता विचार करताय, पण ती जर बुकिंग तुम्ही मीटरप्रमाणे नेली तर तेवढे 2 पैसे एक्स्ट्रा येतील ना तुम्हाला. तर तसं करू नका बाबा. होईन तेवढं मीटरप्रमाणेच घ्या. कस्टमरला माहिती द्या भारत टॅक्सीची. आणि काय काय आहेत आपल्यात नासके, पण ते परवा दिवशी मला काय झालं, वडगाव शहरातून बुकिंग पडली होती. आणि उबरला पडली होती. 330 रुपये दाखवले होते. 26 किलोमीटरची बुकिंग होती. तर कस्टमरच्या लोकेशनला गेलो, कस्टमरला सांगितलं सर तुम्ही भारत टॅक्सी बुकिंग करा. तर कस्टमर काय बोलला की नाही, त्याच्यावर जास्त फेअर दाखवतो, त्याच्यामुळे मी नाही ते यूज करणार, मी उबरनं जाणार. तर सरला तेच म्हणलं, सर ओला उबरवाले कोण येणार नाही, जरी आले तरी म्हटलं मीटरप्रमाणे द्यावं लागेल. तर म्हटलं मग तुम्हाला ओला उबरप्रमाणे द्यायचे तर मग मीटरप्रमाणे द्यावं लागतील पैसे. तर कस्टमर म्हणतो नाही, मीटरप्रमाणे बी जास्त होतात. मग कस्टमरला म्हटलं सर तुम्हाला मग फुकट सोडतो, चला बसा. त्यात बी राजी नाही. तीच बुकिंग कॅन्सल करून मी गेटला थांबलो. एक जण आला, आपला ड्रायव्हर डिझायरवर होता. तर त्यामुळे बुकिंग पडली का तुला? हो म्हणला, नवले ब्रिजची होती. मी बी म्हणला, ते म्हणला काय म्हणलं मी कॅन्सल केली, तो मीटरप्रमाणे सांग म्हणलं जरा, नाही तर मग भारत टॅक्सी बुकिंग करा. मी दोन्ही ऑप्शन सांगितले, पण दोन्ही ऑप्शनमध्ये तो राजी नाही. तर नाही म्हणला, मी पण सांगितलं पण कॅन्सल केली म्हणला. बरं ठीक आहे म्हणलं, मग आता म्हणला कुठलं घेऊन चालला? तर नाही म्हणला, दुसरी पडली मला बुकिंग. दुसरी बुकिंग पडली तर ठीक आहे म्हटलं. भाऊ लगेच जाऊन आला, वापस आला की त्याच कस्टमरला घेऊन आला ज्यांनी मी बुकिंग कॅन्सल केली ती. म्हणजे एवढा नासकेपणा करतात काय काय ड्रायव्हर लोक आपले. तर सांभाळून करा.